नमस्कार. आज आम्ही आहोत नाशिकमध्ये. उद्याला 2 मार्च आहे. काराम मंदिर सत्याग्रह्यांना अभिवादन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आहे. आपल्याकडे युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे आंबेडकरीवादी नेते योगेशभाई ननावरे जिल्हाध्यक्ष आहेत. सर, उद्याला 2 मार्चचं आंदोलन आहे. आपण नाशिकच्या जनतेला काय आवाहन करावं? जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सर्व आंबेडकरी जनतेला आग्रहाचं विनंती करतो की निवेदन करतो, उद्या 2 मार्च रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी सर्व नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्रातून जनता येत असते. याच आंदोलनाचा हात धरून आंदोलनाच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून आम्ही सर्व पक्षीय, सर्व समाजातील नेते हे सर्व मिळून दलित मागासवर्गीय वतनी जमिनी ह्या धनधानग्यांच्या घशामधील लाटल्या गेल्यात. त्यांनी भूमाफियासारखे गरिबांच्या, दलितांच्या जमिनी लाटल्या आहेत. त्या जमिनी आदिवासीच्या धर्तीवरती कायदा करून ज्या ज्या जमिनी हस्तांतरित झालेल्या आहेत त्या पुन्हा महारवतनी जमिनी महारांना मिळाव्या, रामोशींना मिळाव्या. ह्या प्रमुख मागणीसाठी आम्ही उद्या नाशिक जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार यांना आम्ही निवेदन देणार आहोत. आणि ज्या ज्या जमिनी महारांच्या ह्या धनदानग्यांना लाटल्या आहेत त्या पुन्हा मिळवून देण्याचं आम्ही एक आंदोलन नवीन उभं करत आहोत. ह्या आंदोलनामध्ये सर्व नाशिकच्या जनतेने सामील व्हावं. ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या असेल अशा सर्वांना मी विनंती करतो, उद्याच्या उपोषणाच्या कार्यक्रमामध्ये आपला अर्ज घेऊन, आपले सातबारे घेऊन आपण उपस्थित राहावे, जेणेकरून आम्हाला भांडताना त्या ठिकाणी कागदपत्राचा पुरावा करता यावा. तसेच नाशिक जिल्ह्यामधील शाहू महाराज बोर्डिंग, या बोर्डिंगमध्ये शाहू महाराजांनी स्वतः अनुदान दिलं होतं. ज्या ठिकाणी दादासाहेबांचा शाहू महाराजांचा वारंवार संबंध आला, शाहू महाराजांसारख्या राजांनी तिथं भेट दिली होती, ती बोर्डिंग विकण्यात आली, अनधिकृतपणे विकण्यात आलेली आहे. तिथली जो पण बिल्डर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, ही पण आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्या शाहू बोर्डिंगला स्मारक म्हणून तयार करावं अशी सरकारकडे आम्ही मागणी करत आहोत. त्याचबरोबर आमच्या अनेक मागण्या, शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आता नवीन कायदा आणला का 3 किलोमीटरपर्यंत शाळा हवी. 3 किलोमीटर शाळा हवी असताना त्यांनी नवीन कायदा आणला 1 किलोमीटरमध्येच शाळा तुम्हाला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो 1 किलोमीटरपर्यंत फक्त महाराष्ट्रामध्ये मंदिर आणि नगरपालिकेचे संडासच मिळणार, तिथे कुठलीही शाळा मिळणार नाही. तर हे गोरगरीब दलितांवर अन्याय आहे. ज्या ज्या पालकांना असा त्रास झालेला आहे त्यांनी पण तिथे यावं, त्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर महान कवी ज्यांनी आंबेडकरी चळवळ धगधगती ठेवली होती अशी वामनदादा कर्डक यांची आज कुटुंब वाड्यावर आहे, रस्त्यावर आहे. त्यांना स्वतःचं घर नाही, त्यांचा मुलगा बेघर झालेला, त्याचे खाण्यापिण्या वाचून वांदे आहेत. अशा महान गायकाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या नातीला न्याय देण्यासाठी आम्ही पण पुन्हा कलेक्टरला निवेदन देणार आहोत, त्यांना विनंती करणार आहोत वामनदादाला न्याय मिळाला पाहिजे. तर जेवढे कलाकार आहेत नाशिक जिल्ह्यातील यांना विनंती, वामनदादांच्यासाठी आपण पण त्या ठिकाणी 2 मार्चला सकाळी 11 वाजता उपस्थित राहावं, ही सर्व कलाकारांना विनंती, नाशिककरांना विनंती. आपल्या स्वतःच्या हक्कासाठी, आपल्या स्वतःच्या जमिनीसाठी आपण एकत्र यावं, ही आपल्याला नम्र विनंती आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. पण आपल्याला पोलिसांनी परवानगी दिली आहे का या धन्य आंदोलनासंदर्भात? नाही, आम्ही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहोत. आम्ही काय अनधिकृत कार्यक्रम करत नाही. पोलिसांकडे आम्ही परवानगी मागितली, नाही दिली तरी आम्ही आंदोलन करणार आहोत. आम्ही नामांतर चळवळीचे कार्यकर्ते, आम्ही काट्या लाट्या खाणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही आमच्या स्वतःचं घर भरण्यासाठी नाही, आमच्या समाजाचं पोट भरण्यासाठी आम्ही आंदोलन करत असतो. तर त्यामुळे आम्हाला परवानगी भेटो न भेटो आम्ही आंदोलन करणारच.
परवानगी भेटो अगर न भेटो, परंतु आम्ही हे आंबेडकरी चळवळीचं, रिपब्लिकन चळवळीच्या न्यायासाठी लढणारच असं योगेश नरवरे साहेब सांगतायत. सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. मी पत्रकार महादू पवार, मुंबई.